बघा, अंशस्थानी 5चा घात 0.25 गुणिला 125चा घात 0.25, छेदस्थानी 256चा घात 0.1 गुणिला 256चा घात 0.15 बराबर किती असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या. प्रश्नाची सोडवण करण्यापूर्वी इथं 0.25 हा घात म्हणजे याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतरण काय करत असताना 0.25 म्हणजे या दशांश चिन्हानंतर 2 संख्या म्हणून छेदस्थानी एकावर 2 शून्य असलेली संख्या भागीला घ्या. या वरच्या दशांश युक्त अपूर्णांकाचं हे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतरण. आता याला द्या संक्षिप्त रूप. 25 एक 25, 25 चूक 100 म्हणजे 0.25 हे व्यवहारी अपूर्णांकात मांडतात कसे? 1/4. दुसरी गोष्ट, 0.25 म्हणजे 1/4 कळालं. आता इथं छेदस्थानी 256चा घात 0.1 व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडायचे कसे? तर दशांश चिन्हानंतर एक संख्या म्हणून छेदस्थानी एकावर 1 शून्य असलेली संख्या भागीला घेणे. 0.1 व्यवहारी अपूर्णांकात मांडतात कसे? तर 1/10. प्रश्न राहिला 0.15चा. 0.15 व्यवहारी अपूर्णांकात कसे मांडतात सर? तर दशांश चिन्हानंतर हे 15 आहेत म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 घरं अर्थात छेदस्थानी एकावर 2 शून्य असलेली संख्या भागीला घ्या. म्हणजे या दशांश युक्त अपूर्णांकाचं काय होईल? व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरण होईल. इथं संक्षिप्त रूप देता येते पुन्हा. 5 तिरी 15, 5 गुणिला 20 100 म्हणजे 3/20. 0.15 म्हणजे व्यवहारी अपूर्णांकात कसे मांडाल? 3/20. आता नवीन मांडणी जसं की 5चा घात 0.25 म्हणजे 1/4 अशा पद्धतीची ही मांडणी करा. 125 5च्या मुळात मांडायचे म्हणजे 5चा घन आहे म्हणून कंसामध्ये 5चा घन आणि आता त्याच्या डोक्यावर 0.25 म्हणजे काय? तरी 1/4. लक्ष द्या, ही जादू लक्षात घ्या. 256 लक्ष द्या म्हणजे 4चा घात 4 कंसामध्ये मांडा. 4चा घात 4. आता कंसाचा घात काय आहे? 0.1. 0.1 व्यवहारी अपूर्णांकात कसे मांडतात? 1/10. 1/10 या 0.1च्या ठिकाणी आपण मांडले. या 4/4चा अर्थ काय? तर 256. 4चा 4 वेळा गुणाकार करा. 4 गुणिला 4 गुणिला 4 गुणिला 4 उत्तर 256 मिळते. हे मूळ सारखं यावं म्हणून अशा पद्धतीची मांडणी. इथं गुणिला चिन्ह पुन्हा 256 म्हणून कंसामध्ये 4चा घात 4 आणि त्याचा घात 0.15 म्हणजे 0.15 अर्थात 3/20. लक्ष द्या. आता लेकरांनो 5चा घात 1/4 गुणिला कंसामध्ये 5चा घन आणि त्या कंसाचा घात 1/4. लक्ष द्या. 5चा घात 1/4 असेच मांडा. इथं ही मांडणी करत असताना 5चा घात 3 त्यासोबत गुणिला 1/4 का मांडतात? त्याचं कारण असं लेकरांनो, विस्तार सूत्रे या प्रकरणात आपण शिकलो. एचा घात यम असेल आणि त्याचा घात यन असेल तर या यम मध्ये काय होत असतो? गुणाकार होत असतो. एचा घात यम यन अशा पद्धतीने मांडला जातो म्हणजे या यम मध्ये अर्थातच गुणाकार होतो. इथं 5चा घात 3 आणि त्याचा घात 1/4 म्हणजे या 3 आणि 1/4 मध्ये गुणाकार. ओके. आता छेदस्थानी ही पद मांडत असताना तीच पद्धत जसं की 4चा घात 4 गुणिला हे 1/10 परत गुणिला 4चा घात 4 आणि त्यासोबत गुणिला 3/20 हे का गुणिला मांडलं? लक्षात आलं तुमच्या? एक सूत्र आहे
याचा घात यम आणि त्याचा घात यन असेल तर या यम यन मध्ये गुणाकार असतो. म्हणजे विस्तार सूत्राचा कसा तर याचा घात यम यन आणि या यम यन मध्ये असतो गुणाकार. म्हणून या 4 लक्ष द्या 4 1/10 मध्ये गुणाकार, या 4 3/20 मध्ये गुणाकार, या 3 1/4 मध्ये. लक्षात आलं तुमच्या. आता लेकरांनो लक्ष द्या, इथं काही पैलू पडतात का बघा. बे दोन्ही 4, बे पंच 10, 4 1 4, 4 पंच 20. लक्ष द्या. आता इथं राहिले 5चा घात 1/4 गुणीला 5चा घात, इथं 3 1 3, 3चा 1 सोबत गुणाकार, छेदस्थानी 4. आता छेदस्थानी इथं 4 आणि 4चा घात काय तर 2 गुणीला 1, बे 1 बे, आणि छेदस्थानी फक्त 5 उरले. परत गुणीला 4चा घात काय हो तर 3/5. गणिताला इकडं थोडं वळतं करू. लक्षात घ्या, 5चा घात 1/4 गुणीला 5चा घात 3/4 भागीला 4चा घात 2/5 गुणीला 4चा घात 3/5. एक नवीन सूत्र विस्तार सूत्रेमध्ये, जर मूळ सारखा असेल, काय जर मूळ सारखा असेल म्हणजे याचा घात यम गुणीला याचा घात यन. इथं ए मूळ सारखा आहे. विस्तार सूत्रे या प्रकरणात इयत्ता 8वी मध्ये हे सर्व सूत्र आणि त्यांचा विस्तार आम्ही अभ्यासला. जर याचा घात यम आणि गुणीला याचा घात यन असते तेव्हा या सूत्राचा विस्तार कसा होतो तर याचा घात यम अधिक यन याप्रमाणे. याचा घात यम गुणीला याचा घात यन, तेव्हा ह्या सूत्राचा विस्तार याचा घात यम अधिक यन या प्रमाणे होतो. तत्परायण. आता इथं मूळ सारखं आहे. इथं जसं ए हे मूळ सारखं आहे तसं इथं 5 मूळ सारखं आहे, छेदामध्ये 4 मूळ सारखं आहे. म्हणून या सूत्राचा जसा विस्तार झाला, याचा घात यम गुणीला याचा घात यन बराबर याचा घात यम अधिक यन, या घातामध्ये बेरीज होते असं म्हणायचं. म्हणून अंशस्थानी 5 आणि या घाताची बेरीज म्हणजे 1/4 अधिक 3/4. लक्षात आलं तुमच्या. छेदस्थानी मूळ सारखं 4 एक वेळा, घाताची बेरीज म्हणजे 2/5 अधिक 3/5. लेकरांनो लक्ष द्या. आता 5चा घात इथं छेद सारखा म्हणून 4 आणि 3 ने किती हो 4. आता छेदस्थानी 4चा छेद सारखा म्हणून इथं 5, 3 आणि 2 5. 4ला 4 खल्लास, 5ला 5 खल्लास, उत्तर काय येणार 5/4. हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय तर 5/4. ओके. वर्गमुळावरील क्रिया तसेच संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.